आणि यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। बार्टी आणि सारथीबाबत अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलेलं आहे। स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करू लागलेत। विधानसभेमध्ये अजित पवार यांनी असा गंभीर आरोप केलेला आहे। तर बार्टी आणि सारथीबाबत अजित पवारांनी विधानसभेमध्ये हे निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी बसले आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। सामाजिक न्यायाच्या बद्दल त्यांची संकल्पना प्रगल्भ आहे। तरी आपल्या नेतृत्वात जर निधी अभावी या विद्यार्थ्यांचं नुकसान जर होत असेल तर तो निधी राज्य शासन या ठिकाणी उपलब्ध करून देणार का, हा थेट प्रश्न माझा आपल्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना आहे। अध्यक्ष महोदय, आता टार्टी, बार्टी, महाज्योती, सारथी, अमृत ह्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मदत करायला काढलेले आहेत। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला। मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो। असे काही विषय निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-बाधक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत, ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत। मागं झालं ही गोष्ट खरी आहे, त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता। निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नाराज नका करू, द्या 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 अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। तर आता जे मागं झालेलं आहे ते झालेलं आहे, ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही। त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्या करता देता येईल। पण मी सभागृहाला सांगू इच्छितो, सभागृहाच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो, राज्याला पण, की त्याच्यामध्ये लिमिट ठरवलं जाणार, लक्ष्यांक ठरवलं जाणार आहे की बाबा किती विद्यार्थ्यांना द्यायचं। जसं परदेशात जाताना आपण 75 विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे, तसं ह्याच्यात पण आपण मेरिट लावतोय। आणि राऊतसाहेब, तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे मी कधी कुठल्याही घटकावर अन्याय होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करत नाही। नेहमी समाजातल्या वंचित वर्गाला ज्यांचे ऐपत नाही आई वडिलांची पण त्यांनी ते मेरिटमध्ये आहेत आणि त्यांना सरकार म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचे विषय चांगले आहेत, अशांना मदत करायला महायुतीचं सरकार हे प्राधान्य देतं आणि नेहमीच मदत करतं, पुढेही देत राहील। आत्ता जो विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे त्याच्याही बद्दल मी एकदा शिरसाट साहेबांना सगळ्यांना घेऊन बसतो, साधारण किती लवकरात लवकर हे पैसे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.